हॅलो, हाय, नमस्कार. मी अमृता. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये. मी गावी होते. बहिणीच्या लग्नासाठी गावी गेले होते. पण गावी गेल्यावर मैत्रिणींना भेटणार नाही असं तर होणारच नाही ना. मी गावी जाते ते सुद्धा 6 महिन्यांनी वगैरे जाते. वर्षातून एकदा वगैरेच आम्ही भेटतो. त्यामुळे मैत्रिणींना भेटणं हे होतंच. त्यासाठीच आम्ही एक दिवस ठरवला. एक छोटासा भटकंतीचा प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. तर आम्ही जाणार होतो. आम्ही आलो होतो वैभववाडीमध्ये. वैभववाडी तालुक्यातल्या कुर्ली या गावात, जिथे कुर्ला देवीचं मंदिर आहे, जे इथलं ग्रामदैवत आहे. बघा ना, सभोवती मस्त डोंगर डोंगर आहे, झाडी आहे. निसर्गाने नटलेलं असं हे गाव आहे आणि या गावातलं हे कुर्ला देवीचं मंदिर. हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला ते नवीन मंदिर आहे आणि हे सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने बांधलेलं आहे. खूप सुबक असं ह्याचं बांधकाम आहे, देखणं बांधकाम आहे आणि बघा, देवीची मूर्ती सुद्धा किती देखणी आहे, सुंदर आहे. बघताच मनात भरते आणि असं वाटतं की या मूर्तीकडे बघतच राहावं. जे समाधान असतं ना ते इथे येऊन मिळतं. कुर्ला देवीचं जे जुनं मंदिर आहे तिथे जाण्याचा आमचा प्लॅन होता. म्हणजे तिथे जाण्याचं आम्ही ठरवलेलं होतं आणि तिथे आम्ही जाणारच आहोत. पण त्याआधी हा नजारा बघा, किती छान सुंदर असं हिरव्या गार वनराईने नटलेलं असं हे गाव आणि मध्येच छोटस असं हे मंदिर. तर त्यानंतर आम्ही निघालो. भर उन्हात कसलीही तमा न बाळगता आम्ही भटकंती करत होतो आणि आम्ही मैत्रिणी अशाच वेड्या आहोत. तर हे बघा, इथे एक मध्ये छोटस शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, खूप सुंदर होता. आणि मग झाडाच्या सावलीत थोडा वेळ विसावलो. एवढं ऊन होतं ना की पाणी पिऊन पिऊनच पोट भरत होतं. गावातले गावकरी एवढ्या उन्हातही पायपीट करत आपली कामं करतायत ते बघून सुद्धा आम्हाला हुरूप आला. कितीही हुरूप आला असेल तरी सुद्धा एवढ्या उन्हात, भर उन्हात अशा ठिकाणी भटकंती करायची म्हणजे काही खायचं काम नाहीये, पण तरीही हे आम्ही करतो. अशाच वेड्या मैत्रिणी आहोत आम्ही. आणि त्या दोघी सुद्धा आपापल्या मुलांना घेऊन आलेल्या, म्हणजे हे अजूनच धन्य आहे. तर मी मात्र मस्त छत्री घेऊन आले होते, कारण मला माहिती होतं हे काही उन्हाचं काम आपल्याला झेपणार नाही. इथे हे जे जुनं मंदिर आहे कुर्ला देवीचं, जे की नेहमी पाण्यात असतं, पाण्यातलं कुर्ला देवीचं मंदिर. पण आम्ही गेलो त्यावेळेस नेमकं तिथे पाणी नव्हतं, पाणी सगळं आटलं होतं. धरणातून सोडलेले वाढीव पाणी, यामुळे इथे पाणी येतं. पूर्ण पाण्यामध्येच असतं हे मंदिर आणि खूप सारे पर्यटक इथे येत असतात हे छान सुंदर असं मंदिर बघायला. आणि खरंच खूपच छान असं मंदिराचं बांधकाम आहे. सुबक अशी मांडणी आहे, दगडाचं बांधकाम आहे. पण आतमध्ये गेल्यावर जी शांतता मिळते ना, ती काय वर्णावी. म्हणजे अशी शांतता आपण कुठेच अनुभवत नसू. पण या अशा छोट्याशा गावात, अशा या मंदिरात ही शांतता आपल्याला अनुभवायला मिळते आणि ती शांतताच आपण शोधत असतो. खरं तर मी कोकणातली असल्यामुळे मला हे मंदिर माहीत असणं गरजेचं होतं, पण मला हे मंदिर माहीतच नव्हतं, कारण कधी या बाजूला यायची वेळच आली नाही. पण आपला सगळ्यांचा आवडता कलाकार निखिल बने याचा जो व्हिडिओ होता इंस्टाग्रामवरचा या मंदिरामधला, कोकणच्या दौऱ्यातला, तर तो व्हिडिओ बघूनच मला हे मंदिराची माहिती झाली आणि मी म्हटलं यांना की आपण इथे जाऊया नक्कीच, कारण आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्या दोन्ही मुली इथल्याच असल्यामुळे त्यांना हे मंदिर माहीत होतं, पण त्या सुद्धा कधी गेल्या नव्हत्या. ऊन किती आहे, किती दमलो याचं काहीच भान नव्हतं, कारण वर्षातून कधीतरी मिळणारी ही भेट खूप खास असते आणि मला मैत्रिणींना भेटणं म्हणजे माझ्यासाठी एक एनर्जी असते. गप्पा, हशा, वेडेपणा आणि जुन्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा हरवलेलो आम्ही.
आणि आजूबाजूचं हे छान सुंदर असं वातावरण, हिरवगार, डोक्यावर कितीही ऊन तळपत असलं तरीही बाजूला असलेला पाण्याचा साठा. सो फोटोज, व्हिडिओज असं सगळं मजा मस्ती करत आम्ही तो दिवस खूप एन्जॉय केला. आणि त्यानंतर निघताना घोणसरी म्हणून गाव आहे, तिथल्या एका गणपतीच्या मंदिरात मी थांबले होते, कारण आमच्याकडे वाहन नव्हतं, एकच गाडी होती. सो तिने एकीला आणून सोडलं, म्हणजेच मला आणून सोडलं इथे या मंदिरामध्ये. आणि तोपर्यंत आम्ही या मंदिरामध्ये बसलो आणि छान गार वाटत होतं या मंदिरात. हे मंदिर सुद्धा खूप छान आहे गणपतीचं. आणि नंतर दुसरी मैत्रिणी सुद्धा आली आणि आम्ही तिघी मिळून फोंड्यामधल्या एका हॉटेलमध्ये, तिथे हॉटेल फारशी चांगली नसतील पण तरीही भुकेला कोण आवरणार, सो आम्ही मस्त मिसळपावर ताव मारला आणि पुन्हा लवकर भेटायचं हे नेहमीच वचन देऊन आजचा दिवस संपला. खूप छान दिवस होता, विस्मरणीय दिवस होता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि हे मंदिर कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि बाकीच्या व्हिडिओज मधून आपण भेटणारच आहोत. आता नवीन नवीन ब्लॉग्स लवकरच येतील दुसऱ्या बहिणीच्या लग्नाचे. सो स्टे ट्यून्ड, सबस्क्राईब करायला विसरू नका.